नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते। आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगणार आहे। जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि जास्वंद चांगले येण्यासाठी आणि जास्वंद खराब नाही होण्यासाठी आपण सप्टेंबर महिन्यात जास्वंदावर काय करावे, काय काम करावे हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नंबर 1, आपण जास्वंदाला रूट ट्रीटमेंट करणार आहोत। रूट म्हणजे त्याचे मुळे खराब होऊ नयेत यासाठी त्याच्यावर ट्रीटमेंट करणार आहोत। आणि ही ट्रीटमेंट कशी करायची ते मी पुढे दाखवत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। हे पूर्ण असे मोकळे करून घ्या आणि हे मोकळे करून घेतल्याच्या नंतर त्याची वरची माती काढून टाका। बरीच 3 ते 4 बोटे त्याची पूर्ण माती रिकामी करा। जे मुळे वाढलेले असतील ते मुळे पण काढून टाका थोडे थोडे। आणि नंतर यामध्ये शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट कोणतेही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते खत घ्या आणि त्या आपल्या कुंडीत टाका। 1-2 ते 3 मुठी टाका। आणि नंतर आपल्याला त्याचे मुळे खराब होऊ नयेत यासाठी आपल्याला त्याला हळदी पावडरचे पाणी टाकायचे आहे। हे पहा, मग पाण्यात 1 चमचा हळदी पावडर टाका आणि ती हळदी पावडर आपण आपल्या जास्वंदाच्या कुंडीत टाका। म्हणजे आपल्या जास्वंदाची मुळे खराब होणार नाहीत, मुळांची वाढ चांगली होईल। यासाठी आपण आपल्या जास्वंदाला सप्टेंबर महिन्यात त्यांची मुळे खराब होऊ नयेत यासाठी हे करायचे आहे। आणि नंबर 2, जर आपले जास्वंदाचे मुळे खूपच वाढलेले असतील, हे पहा असे कुंडीच्या बाहेर जर येत असतील तर मात्र आपल्याला कुंडीतून पूर्ण झाड बाजूला काढून त्याचे मुळे कट करावे लागतील आणि त्याची डबल रिपोर्टिंग करावी लागेल। हे मी पुढे दाखवणार आहे कशी त्याची डबल रिपोर्टिंग करायची। व्हिडिओ पूर्ण पहा, नंतर तुमच्या लक्षात येईल की कशी रिपोर्टिंग केल्याच्या नंतर आपले झाड खराब होणार नाही आणि आपल्या झाडाची वाढ चांगली होईल। मुळे किती कट करायचे, कसे कट करायचे हे मी पूर्ण सांगितलेले आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। हे पहा, असे थोडी माती त्याची काढून घ्यायची आणि थोडी माती काढून घेतल्यानंतर काही वाढलेले मुळे पण काढून घ्या, कारण जास्तच मुळांची वाढ झालेली आहे। बारीक मुळे आहेत तेवढे काढा, मोठ्या मुळीला हात लागू देऊ नका, मोठी मुळी तशीच राहू द्या। आणि ही जे छोट्या मुळे आहेत त्या पूर्ण काढा। आणि जर तुमची कुंडी जास्तच रिकामी होत नसेल तर काही वेळ ती पाण्यात ठेवून ह्याचे आपण मुळे रिकामे करू शकतो। त्यामुळे ही कुंडी एका मोठ्या टबमध्ये ठेवून त्यात पाणी टाकून ही पूर्ण भिजत घालायची आहे आणि त्याची माती पूर्ण रिकामी होते आणि माती पूर्ण गळून जाते। आणि नंतर ही कुंडी आपल्याला अशी पाहायला भेटते। हे पहा, ह्या झाडाचे मुळे पूर्ण रिकामे केलेले आहेत आणि असे हे मुळांचा गठ्ठा असा तयार झालेला आहे। आणि ह्याची आपल्याला रिपोर्टिंग ह्या आपण काढलेल्याच पॉटमध्ये करणार आहोत। हे पहा, ही खपराचा तुकडा ड्रेनेज होल करण्यासाठी आणि ही आहे सॉईल मिक्सर, हे आहे कोकोपीट आणि ही आहे वाळू आणि हे आहे शेणखत आणि गार्डन सॉईल थोडी मिक्स केलेली आहे। हे आहे गार्डन सॉईल आणि जेवढी गार्डन सॉईल आणि शेणखत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कोकोपीट आणि त्याच्यापेक्षा अर्धे वाळू हे मिश्रण असे करून घेतलेले आहे। आणि हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊन आत्ता आपल्याला याची कुंडी भरायची आहे। यामध्ये मी कोकोपीट कुंडी हलकी करण्यासाठी वापरत आहे, कारण कुंड्या खूप जड होतात। या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जर कुंडी हलवायची असेल तर त्याच्यात जास्त माती, जास्त वाळू जर घेतली
तर कुंडी खूप जड होते आणि ते हलविणे आपल्याच्याने शक्य नसते. त्यासाठी मी यावेळेस निम्म्याहून जास्त कोकोपीट घेतले आहे आणि जास्त कोकोपीट घेऊन त्याच्यापेक्षा निम्मे शेणखत घेतले आहे आणि वाळू पण मिक्स केली आहे. त्यामुळे कुंडी हलकी होणार आणि जास्त हलकी करण्यासाठी त्यात आणखी वाळलेला पालापाचोळा टाकणार आहे. वाळलेला पालापाचोळा टाकल्याचे 2 फायदे होतात. एक तर कुंडी वजनाला हलकी पण होते आणि नंतर त्याचे ड्रेनेज होल पण चांगले राहते. त्यामुळे आपण आपल्या झाडाची भरणी करताना किंवा झाड लावताना वाळलेला पालापाचोळा टाकला तर खूप फायदा मिळतो. त्याचे खतात पण रूपांतर होते आणि काही दिवसांनी आपल्या मुळांना तेच खत उपयोगी येते. त्यासाठी आपण कोणतीही कुंडी भरताना खाली वाळलेला पालापाचोळा टाकला तर खूप फायद्याचा ठरतो. आणि हे तयार केलेले सॉईल मिक्सर हे आपण आता यात भरून घेणार आहोत आणि नंतर हे आपण जेवढे लागेल तेवढे भरून घ्या. आपले झाडाची जे मुळे आहेत त्याच्यात बसेल अशा एवढेच भरून घ्या आणि हे पूर्ण गट्टा असाच त्यात टाका. आणि नंतर काही सॉईल आपण राहिलेली आहे ती सॉईल सगळी पूर्ण भरून घ्यायची. हे जे आपण तयार केलेले सॉईल मिक्सर आहे यात आपण साप पावडर किंवा लिमखली हे पण टाकायचे, कारण आपल्या मुळे खराब होणार नाहीत आणि आपल्या मुळांची वाढ चांगली होईल. यासाठी आपल्याला त्याच्यात फंगीसाईडचा पण उपयोग करायचा आहे. तो मी टाकलेला आहे पण सांगायचं विसरले म्हणून सांगते की त्यात फंगीसाईड किंवा आणि ही कुंडी अशी भरून घ्या. ही कुंडी भरून घेतल्याच्या नंतर जर तुम्ही फंगीसाईड टाकले नसेल तर फंगीसाईड टाकायच्या ऐवजी आपण हळदी पावडरचे पाणी जरी टाकले तरी चालते. आणि त्याचे जे खराब झालेले पाने आहेत ते थोडे थोडे काढून घ्या. छोटी छोटी कटिंग करून घ्या. जास्त मोठी कटिंग करायची नाही, कारण आपण त्याचे मुळे पूर्ण रिकामे केलेले आहेत. त्याच्यामुळे ते आपले झाड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे थोडी थोडी छोटी छोटी कटिंग करायची, जास्त मोठी हार्ड प्रूनिंग करायची नाही. आणि हे 5 ते 7 दिवस सेमी शेडमध्ये ठेवायचे. सेमी शेडमध्ये ठेवल्याच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर आपण हे उन्हात ठेवू शकता. आणि हे पहा, असे पाणी टाका. त्याला पाणी टाकल्याच्या नंतर त्याची पूर्ण कुंडी कोरडी झाली पाहिजे. पाणी टाकल्याच्या नंतर हे असे वाहून गेले पाहिजे. अशी कुंडी झाली तर वेल ड्रेन कुंडी होते आणि आपले झाड खराब होत नाही. यासाठी आपल्याला अशी वेल ड्रेन कुंडी करणे गरजेचे असते. आणि दुसरे पाणी मात्र कुंडी कोरडी झाल्याच्या नंतरच द्या. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.